आता सध्या ऑरेंजचा सीझन चालू आहे, तर आपण ऑरेंजच्या सीझनमध्ये ऑरेंजपासून खूप छान अशा स्वीट डिश बनवू शकतो। तर आज आपण अशीच एक लहान मुलांच्या आवडीची डिश इथे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 ऑरेंज घेतलेले आहेत, मीडियम साईजचे 2 ऑरेंज घेतलेले आहेत। तर याला आपल्याला मधून कट करायचं आहे, जसं आपण लिंबाला कट करतो। तर ह्याच्यातले सगळे सीड्स आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही स्पूनच्या साहाय्याने ते काढून घ्या। त्यानंतर आपल्याला आता इथे सीड्स जे आहेत त्याच्या बिया काढून झालेल्या आहेत, तर आपण त्याचा रस जो आहे काढून घेऊ। तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा रस काढून घेऊ शकता, किंवा तुम्ही मिक्सरलाही त्याचा रस काढून घेऊ शकता, म्हणजे त्याचा ज्यूस बनवू शकता। तर इथे आपला ऑरेंज ज्यूस जो आहे रेडी झालेला आहे, बघू शकता। तर आता आपल्याला याला मिक्सरला बारीक करायची आवश्यकता नाही, जर खूप घट्ट असतं तर आपण त्याला मिक्सरला बारीक केलं असतं। तर आता इथे आपल्याला सुरुवातीला 1 वाटी दही घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 छोटी वाटी तेल घ्यायचं आहे। 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, मी चाळून घेतलेली आहे। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आज आपण इथे लहान मुलांच्या आवडीचे कपकेक्स बनवणार आहोत। तर ते आपण आज वाट्यांमध्ये बनवणार आहोत, कढईमध्ये, विदाऊट ओव्हन आपण त्याला वाट्यांमध्ये छान असं कपकेक बनवणार आहोत। तर खूप सिंपल रेसिपी आहे, एकदम कमी वेळामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी रवा मिक्स करणार आहोत। आता इथे आता आपल्याला हे बॅटर जे आहे घट्ट जाणवेल, तर आपण ह्याच्यामध्ये दुधाच्या ऐवजी ऑरेंजचा ज्यूस आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। थोडा थोडा करून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून एकदम घातला तर तो खूप पातळ होईल। तर तुम्हाला थोडं थोडं करून त्यात मिक्स करायचं आहे। तर अजून घट्ट आहे, तर आपण जो राहिलेला ज्यूस आहे ऑरेंजचा तोही त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये तुम्ही खायचा कलर यूज करू शकता, जर तुम्हाला प्रॉपर ऑरेंज कलर हवा असेल तर खायचा कलर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। तर आता हे पूर्ण बॅटर जे आहे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला रवा भिजवण्यासाठी ठेवायची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा मी बेकिंग सोडा ॲड केलेला आहे। आणि याच्यामध्ये मी खायचा कलर मिक्स केल्यामुळे तुम्हाला तो असा येलोइश कलर दिसत आहे, कारण माझ्याकडे ऑरेंज कलर नव्हता, तर मी लेमन फ्लेवरचा ॲड केलेला आहे। आता ही सगळ्या वाट्या ज्या आहेत, ज्याला तेल लावून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये छोटे बटर पेपर मी ॲड केलेले आहेत। जर बटर पेपर नसतील तर तुम्ही तेल लावून घ्या, किंवा मैदा साईडला स्प्रेड करा, म्हणजे ते कपकेक्स त्याला चिटकणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपण 4 वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे बॅटर ॲड केलेलं आहे। आता आपण कढई इथे ऑलरेडी ठेवलेली होती प्रीहीटसाठी। कढई अशाप्रमाणे ह्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे, आणि त्याच्यामध्ये एक तुम्ही प्लेट ठेवू शकता, आणि त्या प्लेटवरती त्या 4ही वाट्या ठेवू शकता, जेणेकरून आपला जो केक आहे तो प्रॉपर बेक होईल, बघू शकता। तर साधारण सुरुवातीला तुम्ही थोडा गॅस जो आहे फास्ट ठेवा, एक सुरुवातीचे 15 मिनटं, आणि हा कपकेक तयार व्हायला तुम्हाला हार्डली 30 मिनिट लागतात, जास्त नाही। तर अजून थोडासा बेक व्हायचा बाकी आहे, तर आपण थोडा वेळ अजून ह्याला ठेवून देऊयात। तर बघू शकता इथे आता आपला केक जो आहे रेडी झालेला आहे। तर वाट्या थंड होण्यासाठी ठेवूयात, त्यानंतर आपण ह्या काढून घेऊयात। तर खूप छान असे दिसत आहेत, बघू शकता। तर तुम्हाला याला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही याच्यावरती काजू बदामचं असं खीस ॲड करू शकता, किंवा प्लेन आवडत असेल तर प्लेन ठेवू शकता, किंवा टूटी फुटी त्यात ॲड करू शकता। माझ्या मुलीलाही आवडत नाही, तर मी त्या पद्धतीनेच बनवलेलं आहे। तर बघू शकता खूप छान आणि असे स्पॉन्जी असे झालेले आहेत आपले कपकेक्स। तर अशा पद्धतीने आपण घरी कपकेक बनवू शकतो, आणि खायलाही खूप छान लागतात, आणि एकदम बेकरी स्टाईल होतात। तर आता इथे आपण सगळ्या केक्सचा जो बटर पेपर आहे तो काढून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला इथे कट करून दाखवते की किती छान आणि मऊ असा आपला कपकेक रेडी झालेला आहे। त्याचबरोबर तो खूप स्पॉन्जी पण झालेला आहे, आणि खायलाही सेम जसा आपल्याला बाहेर मिळतो तशाच पद्धतीने तो लागतो, बघू शकता।
तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. एकदम खूप घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला रेसिपी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि एकदम झटपट तयार होणार आहे. बघू शकता इथे आपला केक जो आहे खूप छान असा रेडी झालेला आहे. तुम्ही मुलांना दुपारच्या वेळेस खायला किंवा टिफिनमध्ये तुम्ही अशा प्रकारचा केक बनवून देऊ शकता. थँक्यू गाईज.